नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्वच्छ भारत अभियानाला 2 वर्ष पूर्ण. देशभर स्वच्छता रॅलींचं आयोजन. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत 65,240 कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची अरुण जेटली यांची माहिती. महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली. भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीच्या खेळात न्यूझीलंड 7 बाद 128. मराठवाड्यात जोरदार पावसाचा तडाखा. पूरस्थिती नियंत्रणात. पुरात अडकलेल्या बहुतांश लोकांची सुखरूप सुटका. आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचा 44वा वर्धापन दिन. स्मृतींची चाळता पाने या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण. पाहूया सविस्तर वृत्त. स्वच्छ भारत मोहिमेला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2014 साली ही मोहीम सुरू करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीपर्यंत अर्थात 2019 पर्यंत भारत स्वच्छ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना केली होती. स्वच्छता आणि आरोग्य महात्मा गांधी यांच्या आस्थेचे विषय होते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू दिल्लीतल्या इंडिया गेट इथं स्वच्छता रॅलीला मार्गस्थ करतील. यानिमित्त महात्मा गांधी यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरसह 35 जिल्हे आणि 1 लाख गावं हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या मुदतीत उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत आतापर्यंत 65,250 कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 64,275 लोकांनी आपला काळा पैसा जाहीर केला असंही त्यांनी सांगितलं. घोषित झालेल्या 65,250 कोटी रकमेपैकी 45% रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळेल असंही जेटली म्हणाले. ऑनलाईन तसंच प्रत्यक्षात उत्पन्न जाहीर केलेल्यांची अंतिम माहिती आल्यानंतर घोषित झालेल्या रकमेत वाढही होऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. उत्पन्न जाहीर करणाऱ्यांची नावं उघड केली जाणार नाहीत असं सांगून कर चोरीवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर उत्पन्न आणि मालमत्ता जाहीर करण्यासाठी सरकारनं 4 महिन्याची मुदत दिली होती. लष्कर प्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी काल उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांडला भेट दिली. भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या लक्ष्यभेद कारवाईमुळे सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या लष्कर सज्जतेचा त्यांनी आढावा घेतला. लष्कर प्रमुखांनी जम्मू काश्मीरमधील तसंच नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा एका उच्चस्तरीय बैठकीतही आढावा घेतला. लष्कराची लक्ष्यभेद कारवाई यशस्वी झाल्याबद्दल लष्कर प्रमुखांनी अधिकारी आणि सैनिकांचं व्यक्तिशः अभिनंदन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत आज पर्यावरण बदलावरील पॅरिस कराराला औपचारिकरित्या मान्यता देणार आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कोझिकोडे इथं घोषणा केली होती. त्यानुसार पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आतापर्यंत 61 राष्ट्रांनी या कराराला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र करारातील तरतुदींनुसार जागतिक उत्सर्जनाच्या 55% वाटा असलेल्या 55 राष्ट्रांनी कराराला मान्यता दिल्यावरच हा करार अंमलात येणार आहे. पुढे राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. व्यंगचित्राच्या माध्यमातून माता भगिनींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची माफी मागतो, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रपरिषदेत माफी मागितली. दैनिक सामनाच्या 25 सप्टेंबरच्या अंकात मराठा मूकमोर्चा संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आल्यानं मराठा समाजातून विरोध झाल्यानं उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. महिलांचा अपमान करणारा शिवसैनिक नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणनं राज्यात अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील 24% ग्राहकांकडे जवळपास 3200 कोटींची वीज बिले थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आणि ग्राहकांना अंधाराचा त्रास होऊ नये म्हणून येत्या 1 नोव्हेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, फिल्म समारोह संचालनालय आणि वर्धा जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातील शांती भवन इथं 70 साल आझादी याद करो कुर्बानी या चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं उद्घाटन खासदार रामदास तडस, फिल्म समारोह संचालनालयाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या उपसंचालक तनू राय आणि जिल्हाधिकारी शैलेश नुवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. आजपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात आले. मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज 44वा वर्धापन दिन. या वाहिनीवरील त्यावेळचे सर्व कार्यक्रम कृष्णधबल होते आणि केवळ 2 तासच या केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होत असत. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचं प्रसारण असणारा छायागीत कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. त्यानंतर गजरा, ज्ञानदीप, प्रतिभा आणि प्रतिमा, फूल खिले, गुलशन गुलशन, नाट्यावलोकन, कामगार विश्व, अमृतमंथन, आमची माती आमची माणसं, हास परिहास, साप्ताहिकी अशा या केंद्राची निर्मिती असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी मुंबई दूरदर्शनला आपली वेगळी ओळख मिळवून दिली. 15 ऑगस्ट 1994 रोजी या केंद्रावरून स्वतंत्र मराठी वाहिनीच्या प्रसारणाला प्रारंभ झाला. त्यावेळी DD10 असं या वाहिनीचं नाव होतं. 5 एप्रिल 2000 रोजी सह्याद्री वाहिनी असं तिचं नामकरण करण्यात आलं. राज्यात एकाच वेळी सर्वत्र प्रसारित होत असलेली ही एकमेव वाहिनी आहे. या वाहिनीवरून रोज 6 बातमीपत्र प्रसारित होतात. आजही संध्याकाळी 7 आणि रात्रीच्या 9:30च्या बातम्या या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अनेक वाहिन्यांच्या भौगर्दीतही मुंबई दूरदर्शन आपलं वेगळेपण आजही जपत आहे. 2 ऑक्टोबर या मुंबई दूरदर्शनच्या स्थापना दिनानिमित्त आज रात्री 9 ते 11 या दरम्यान स्मृतीची चाळता पाने हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमामुळे आज रात्री 9:30च्या बातम्या रात्री 8:30 वाजता विशेष बातमीपत्र म्हणून प्रसारित करण्यात येतील. पुण्याची एक सांस्कृतिक शहर अशी ओळख आहे. यामध्ये आता गेल्या 20 वर्षांपासून पुणे नवरात्र महोत्सवाची भर पडल्यानं या कार्यक्रमाची एक वेगळी शोभा असल्याचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात नगरसेवक आबा बागुल यांच्या वतीनं गेल्या 21 वर्षांपासून नवरात्री महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली. या महोत्सवाचं उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, कवी जयंत भिडे यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पत्रकार, कविता, अभिनेता या सर्व क्षेत्रात ज्यांनी काम केलंय त्याचा गौरव अशा महोत्सवाच्या माध्यमातून केला जातो. ही कौतुकाची बाब असून लोकांसमोर अशा व्यक्तीचा आदर्श ठेवल्यानं समाजातील युवकांना वेगळी दिशा मिळते असं मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं. 9 दिवस चालणाऱ्या महोत्सवात मुशायरा, लावणी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 147व्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली जात आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तसंच इतर मान्यवरांनी सकाळी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली. महात्मा गांधी यांनी सुसंवादी सहअस्तित्व आणि परस्पर आदराच्या मूल्यांची शिकवण दिली. त्यांनी दिलेल्या अहिंसा, स्वातंत्र्य, समानता आणि धार्मिक सहिष्णुता या आदर्शांना सर्वकालीन मूल्य आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मातेची सुटका करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने सामाजिक चळवळी उभारून ब्रिटिशांना चले जाव करणारे महात्मा गांधी. 2 ऑक्टोबरला गुजरातमधल्या पोरबंदर इथं जन्म झालेल्या बापूजींनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली. दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे गांधीजींच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं. तिथं त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला. तिथून भारतात परतल्यावर 1917 मध्ये चंपारण येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलं.
1920-22 मध्ये असहकार आंदोलन, दांडी इथला मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग, 1942चं भारत छोडो आंदोलन या साऱ्या चळवळींमुळे ब्रिटिश सत्तेला त्यांनी हादरवून सोडलं. बापू केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा प्रभाव होता. स्वदेशीचा पुरस्कार करताना वस्तूंचं उत्पादन लोकांद्वारे त्यांच्या गरजेनुसार व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातून गरीब श्रीमंत ही दरी मिटेल हा विचार होता. त्यामुळे कालानुरूप गांधी ही केवळ व्यक्ती न राहता ती एक विचारधारा आणि कृती बनली. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, पण काळाच्या ओघात बापूजींचे विचार आजही अजरामर, प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहेत. जय जवान जय किसान ही घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची आज 112वी जयंती. जाज्वल्य देशभक्ती, उच्च आदर्श आणि मूल्य अंगीकारणाऱ्या थोर नेत्याला देशाची विनम्र आदरांजली. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधल्या मुगलसराय इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव. हरिश्चंद्र उच्च विद्यालय आणि काशी विद्यापीठात घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली. महाविद्यालयीन वर्षांमध्ये त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी गांधीजींनी आवाहन केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सेवक संघाशी संलग्न होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी केलेलं भरीव कार्य आणि त्यांची निष्ठा यामुळे जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर 1964 मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान या पदावर ते विराजमान झाले. पंतप्रधान पदाच्या अल्प कार्यकाळातही त्यांचं कार्य अतुलनीय होतं. 1965च्या भारत-पाक युद्धात भारताच्या विजयात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. 1965च्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी देशाला दिलेल्या जय जवान जय किसान या मंत्राचा घोष आजही देशात निनादतोय. साधी राहणी, उच्च जीवनमूल्य, देशभक्ती, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा अशा सद्गुणांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शास्त्रीजी. शास्त्रीजींना पाहून मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय येतो. अशाच या महान व्यक्तिमत्वाला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं न्यायमूर्ती लोढा समितीच्या महत्त्वाच्या शिफारशी अमान्य केल्या. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर बीसीसीआयची काल मुंबईत पहिली विशेष सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत समितीच्या काही शिफारशी मान्य करण्यात आल्या, तरीही एक राज्य एक मत, 70 वर्षांची वयोमर्यादा अशा महत्त्वाच्या शिफारशी मात्र फेटाळल्या आहेत. बैठकीत काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या, तरी बीसीसीआय काही मुद्द्यांवर ठाम आहे. शिवाय लोढा समितीच्या शिफारसीनुसार दिव्यांग आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समितीची स्थापना तसंच खेळाडूंच्या संघटनेची स्थापना करून त्यांच्या प्रतिनिधींना समितीवर स्थान द्यायला मान्यता देण्यात आली. महालेखा परीक्षकांच्या प्रतिनिधीला सर्वोच्च समितीचा सदस्य तसंच आयपीएलच्या कार्यकारी परिषदेवर स्थान देण्यालाही मान्यता देण्यात आली. पुदुच्चेरीला सहयोगी सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार देण्यात आला. कोलकाता इथं सुरू असलेल्या भारत न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. तेव्हा न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 बाद 128 धावा झाल्या होत्या. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार यानं भेदक मारा करत 10 षटकात 33 धावांच्या मोबदल्यात न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परत धाडला. महम्मद शामी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडतर्फे 36 धावा करणारा टेलर आणि 35 धावांची खेळी करणारा ल्यू क्रॉनची वगळता बाकीच्या फलंदाजांनी मात्र निराशा केली. काल पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता. मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला गेल्या 2 दिवसात पावसानं सोडपून काढलं. नदी नाल्यांसह जलसाठे ओथंबून वाहत असले तरी खरीपांच्या पिकाला मात्र मोठा फटका बसला आहे. या जोरदार पावसामुळे लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तसंच या दोन्ही जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता. नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आलं आहे. लातूरमध्ये 8 जणांना तर नांदेड जिल्ह्यात लिंबोडी धरणात अचानक आलेल्या पाण्यामुळे डोंगरगाव शिवारात अडकलेल्या 23 जणांची मदत पथकाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. लातूरमध्ये अद्यापही पुरात अडकलेल्या 10 लोकांना बाहेर काढण्याचं काम राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून सुरू आहे. लिंबोडी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी सांगितलं. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई, परळी, केज या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. येत्या 24 तासात मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वच्छ भारत अभियानाला 2 वर्ष पूर्ण, देशभर स्वच्छता रॅलीचं आयोजन. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेअंतर्गत 65,240 कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची अरुण जेटली यांची माहिती. महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात आदरांजली. भारत न्यूझीलंड कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीच्या खेळात न्यूझीलंड 7 बाद 128. मराठवाड्यात जोरदार पावसाचा तडाखा, पूरस्थिती नियंत्रणात, पुरात अडकलेल्या बहुतांश लोकांची सुखरूप सुटका. आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचा 44वा वर्धापन दिन, स्मृतीची चाळता पाने या विशेष कार्यक्रमाचं आज प्रसारण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.